नमस्कार भक्तांनो, तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये। तुम्हा सर्वांना सर्वात आधी श्री स्वामी समर्थ आणि दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा। आणि आपल्या दिवाळीमध्ये किंवा आपण कालाष्टमी 24 तारखेला 24 ऑक्टोबरला कालाष्टमी आहे त्या दिवशीपासून किंवा शुक्रवारीपासून किंवा जेव्हा सुरू होतं दिवाळी वसुबारस आहे धनतेरस आहे त्या दिवसापासून तुम्हाला एक सेवा मी सांगत आहे जे की लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि लक्ष्मीला अत्यंत प्रिय अशी सेवा आहे। तर ती सेवा आहे कमळगट्ट्याची माळ। कमळगट्ट्याची माळ म्हणजे काय असतं? कमळगट्ट्याची माळ म्हणजे जे कमळाचे बी आहे त्याला कमळगट्ट्याचे बी पासून जी माळ बनली आहे त्याला कमळगट्ट्याची माळ असं सांगितलं जातं। तर कमळाचेच का? तर कमळाचे जे फूल आहे ते आई लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। आता आपण एवढे कमळाचे फूल तर आपल्याला भेटतच नाही, एक सुद्धा भेटायला अवघड होऊन जातं। तर एवढे 108 कमळाचे फूल आपण कुठून आणणार? त्यामुळे आपण कमळगट्ट्याची जी बी आहे त्याचा आपण कमळगट्टा जे आहे किंवा कमळाचे जे बी आहे त्याचा वापर आपण करून आई लक्ष्मीला प्रसन्न करायचा आहे। तर तुम्हाला मी एक साधा सोपा उपाय सांगत आहे जे की तुम्ही इझिली करू शकता। दिवसातून एक वेळा करायचं आहे तुम्हाला, हार्डली तुम्हाला 5 ते 7 मिनिटाचा वेळ लागणार आहे। त्याला काय करायचं आपल्याला, तुम्हाला कमळगट्ट्याचे जे मणी आहेत 108 तुम्ही मणी घेऊन या किंवा तुमच्याकडे जर माळ असेल कमळगट्ट्याची जी आपण श्रीयंत्रावर ठेवत असो ते मणीनी सुद्धा तुम्ही करू शकता, काही हरकत नाही। तर तुम्हाला दोन्ही वेळ झाला तर दोन्ही वेळ करा, कारण की हा मुहूर्त खूप चांगला आहे। एकतर हा जे गुरुपुष्यामृत योग आहे आणि जे धनतेरस आहे हा 100 वर्षानंतर आलेला हा दुर्मिळ असं योग आलेला आहे। तर तुम्ही अशा योगवरती जेवढी तितकी जास्त सेवा करणार आहे तेवढे जास्त तुम्हाला फळ मिळणार आहे। त्यामुळे सेवा करायला अजिबात पुढे मागे बघू नका। तर आपल्याला ही अशी जर तुमच्याकडे माळ असेल तर ती माळ तुम्ही काढून घेऊ शकता, त्याच्यामध्ये बिया वेगळे करू शकता, नाहीतर तुम्ही बाहेरून 108 मणी घेऊन या। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, कमलात्मक मंत्र जे आहे जे की आई लक्ष्मीचा आवडता मंत्र आहे, तसं त्यांचे आवडते मंत्र खूप आहे पण एक साधा सोपा तुम्हाला मंत्र देत आहे मी। कमलात्मक मंत्र ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः। हा कमलात्मक मंत्र आपल्याला 108 वेळा म्हणायचा आहे। आणि जेव्हा तुम्ही एक वेळा म्हणजे जसं आईला आपण अभिषेक करतो, कुंकुमार्चन करत असतो, तसं तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे आईला, कमळगट्ट्याची माळ वाहायचा आपल्याला। तर तुम्ही एक वेळा माळ म्हणायचा आहे, एक माळ 108 तुमच्याकडे मणी आहेत ऑलरेडी, तर तुम्हाला एक मंत्र तुम्हाला असं वाटत असेल तर सर्वात आधी तुम्ही काय करायचं आहे, आईला अभिषेक करून घेऊ शकता तुम्ही पंचामृताने किंवा आईला हळदीचा अभिषेक, कुंकूचा अभिषेक आईला आवडतं। त्यानंतर त्यांना परत स्वच्छ पाण्याने धुवून तुम्हाला स्वच्छ पाण्याने त्यांना आंघोळ घालायची आणि कुंकूचा हळदीचा अभिषेक तुम्ही त्यांच्यावर करा। त्यानंतर पंचामृताने धुवा आणि त्यानंतर परत तुम्ही एक साध्या पाण्याने धुवून त्यांना पुसून स्वच्छ पाण्याने धुवायचं आणि अत्तर वगैरे लावायचं आहे। त्यांना गुलाबाचं अत्तर आवडतं किंवा कमळाचे जे अत्तर असतं तो सुद्धा त्यांना प्रिय आहे, तर गुलाबाचा अत्तर किंवा कमळाचा अत्तर लावा। त्यांना मळवट वगैरे तुम्ही भरा आणि त्यानंतर त्यांची आवडती जी फुलं आहे जसं जास्वंत आहे, पांढरी जास्वंत आहे किंवा गुलाबाचा फूल आहे तर ते त्यांना आवडतं तर ते फूल अर्पण करा। आणि त्यानंतर एक कमळगट्ट्याची माळ आपल्याला घ्यायचं आहे आणि मंत्र म्हणायचं आहे आणि एक कमळगट्ट्याचं जे मणी आहे ते त्यांना अर्पण करायचं आहे। म्हणजे काय की ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः। एक वेळा म्हणलं, एक कमळगट्ट्याची माळ मणी जे आहे त्यांना अर्पण केले। परत एक मंत्र म्हणलं, तोच मंत्र आपल्याला 108 वेळा म्हणायचा। कमलात्मक मंत्र म्हणून हा नित्य सेवेची पुस्तिकामध्ये दिलेली आहे, तरी मी तुम्हाला स्क्रीनवरती देऊन देणार आहे। परत एक मंत्र म्हणायचा आहे आपल्याला, परत एक जे मणी आहे ते वाहायचं आहे। म्हणजे असं ह्या पद्धतीने 108 वेळा तो मंत्र म्हणायचा आहे आणि 108 तो मणी आपल्याला आई लक्ष्मीला वाहायचा आहे। तर तुम्ही सकाळी सुद्धा करू शकता आणि संध्याकाळी करू शकता। सकाळी तुम्हाला असं वाटत असेल कमलात्मक मंत्र जर दोन्ही वेळा केलं तर अतिउत्तम आहे, नाही जर वेळ भेटला तर तुम्ही साधा आपलं जे 99 मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे म्हणून तुम्ही एक मणी वाहायचं आहे। परत ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे परत दुसरी मणी आपल्याला वाहायचं आहे। शक्य झालं तर दोन्ही वेळा कमलात्मक मंत्र म्हणा, अति उत्तम असं तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे। तर ही लक्ष्मी प्राप्तीसाठी कमळगट्ट्याची माळ जी आहे आई लक्ष्मीची सर्वात साधी आणि सोपी अशी सेवा आहे जे प्रत्येकजण करू शकता। तर तुम्हाला 99 मंत्र ही मी सांगितलेला आहे, जर तो शक्य झाला कमलात्मक मंत्र एकदम बेस्ट आहे, पण तुम्हाला जर तो बोलायला येत नसेल तर 99 मंत्र तर सगळ्यांना बोलता येतं, तर ते सुद्धा तुम्ही करू शकता त्याऐवजी। पण अति उत्तम अशी ही सेवा आहे। शक्य झालं तर तुम्ही कालाष्टमीमध्ये 24 ऑक्टोबर पासून जे आपल्याला अष्टमी चालू होत आहे ते अष्टमी ते अमावस्यापर्यंत आपल्याला म्हणजे 3-4 एक भाऊबीज वगैरे पाडवा वगैरे होईपर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता। नाही जर शक्य झालं तर ज्या दिवशीपासून दिवाळी आपली सुरू होत आहे वसुबारस धनतेरस वगैरे त्या दिवसापासून तुम्ही ही सेवा करू शकता। दोन्ही वेळ करा, अति उत्तम असं तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे। आणि हा लक्ष्मी
पूजनचा वेळ आहे, म्हणजे ज्या दिवशी आय मीन जे समुद्रमंथन झालं होतं, समुद्रमंथनमधून एक एक देव निघत गेले. जसं आधी गाय निघाले तर वसुबारस त्या दिवशी साजरा केला जातो. दुसऱ्या दिवशी मग धनतेरस म्हणजे धन्वंतरी देव निघाले होते. एका हातामध्ये अमृताचा जे कलश आहे तो घेतले होते आणि एका हातामध्ये औषधी घेऊन ते निघाले होते समुद्रामधून. म्हणून आपण त्या दिवशी धन्वंतरी देवांची आपण पूजा करत असतो धनतेरस म्हणून. अशा प्रकारे म्हणून लक्ष्मी ज्या दिवशी आली होती त्या दिवशी आपण लक्ष्मी पूजन करत असतो. म्हणून हा जे वेळ आहे तो स्वतःमध्येच एक स्पेशल आहे. पूर्ण वर्षभरातलं सर्वात उत्तम काळ आहे हा लक्ष्मी पूजन म्हणजे दिवाळी. त्यामुळे ह्याला अजिबात हातातून जाऊ देऊ नका. जेवढे झालं तेवढं सेवा करायचं आहे. असं नाही की फक्त साफसफाई केली, फराळी केली, खाल्लं आणि शांत बसून गेलं, तर असं नाही आहे. आपल्याला दिवाळीचा ॲक्च्युली सणच असतो आई लक्ष्मीची पूजन करण्याचं, आई लक्ष्मीची सेवा करण्याचा. तर काही जणांचं तर भरपूर जणांचं 90% लोक फक्त ह्याच्यामध्येच असतात की मला साफसफाई करायची आहे आणि फराळी करायची आहे आणि खायचं आहे फक्त एवढं. पण त्यांना सेवा पण करायची असतं. कारण दिवाळीचा सण म्हणजे 3 टप्प्यामध्ये असतो. एक तर साफसफाई असतो, दुसरी फराळी वगैरे बनवायचं असतं आणि तिसरा जे आहे सेवा करायचं असतं. जे त्या देवांचे धन्वंतरीचं देवांचं, वसुबारसचं त्या देवांचं, आई लक्ष्मीचं असं सेवा पण करायचं असतं. पण काही जण हा विसरून जातात की आपल्याला सेवा सुद्धा करायचं असतं. फक्त पुढचे जे 2 टप्पे असतात ते फॉलो करतात. तिसरा टप्पा सेवा करायचा. फक्त लक्ष्मीपूजनच्या दिवशीच ते पूजा करत असतात. फक्त लक्ष्मीपूजनच्या दिवशीच ते मग मांडणी वगैरे करून त्या दिवशी आई लक्ष्मीला स्मरण करत असतात. तर असं नाही आहे. प्रत्येक दिवशी प्रत्येक देवांचा अर्थ असतो. म्हणूनच त्या दिवशी आपण त्यांचा देवांची पूजा करतो आणि तो सण साजरा केला जातो. त्यामुळे त्यांचा अर्थ वेगळा आहे, पण आपल्याला ते अर्थ माहिती नसतं. पण माहिती झालं की त्यानंतर आपल्याला ते पूजा करायलाच पाहिजे. ॲक्च्युली धन्वंतरी देवांची तुम्ही जर पूजा कराल तर तुमचं आरोग्य चांगलं राहील. कारण ते डॉक्टर आहेत. कोणाचे? देवांचे डॉक्टर आहेत. धन्वंतरी देव म्हणजे जे वैद्य आहे, देवांचे वैद्य म्हणून त्यांना ओळखला जातात. कारण त्यांच्या एका हातामध्ये औषधी होती आणि दुसऱ्या हातामध्ये अमृताचा कलश म्हणून होता. म्हणून त्यांना डॉक्टर म्हणलं जातं देवांचं. म्हणजे ते आपल्या सुद्धा डॉक्टर आहेत. त्यामुळे त्यांची जर तुम्ही पूजा उपासना केली तर तुमचं कुठं ना कुठं आरोग्य चांगलं राहणार आहे. तुमच्या घरामध्ये रोग वगैरे होणार नाही. कारण की हॉस्पिटलचे चक्र हा अजिबात कोणाला आवडत नाही. त्यामुळे त्यांची पूजा करणे ही गरजेचं आहे. अशा प्रकारे एक दिवसांचा पण त्या देवांची आपल्याला पूजा करायचं आहे, त्याच्याकडून आशीर्वाद प्राप्त करायचा आहे. तर ही अशी प्रकारची साधी सोपी कमळगट्ट्याची जी मणी आहे त्यांची सेवा तुम्हाला सांगितलं गेले. सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळा करा. अतिशय शीघ्र फलदायी देणारा हा आहे. कारण कमळगट्ट्याची माळ आईला आवडतं आणि आईला तुम्ही रोज त्या दरम्यान या कालावधीमध्ये तुम्ही रोजही आईला जर कुंकूचा आणि हळदीचा अभिषेक घातला तर त्यांना अतिप्रिय आहे. कारण आजही मोठे मोठे मंदिर आहेत, त्यामध्ये आई तुळजापूरच्या असं तुम्ही बघितलं असेल, त्यांना हळदीचं स्नान घातलं जातं, त्यांना कुंकूचा अभिषेक घातला जातं. कारण एक सवाशीण बाई आणि त्यात आईला म्हणजे कुंकू हळद हा अतिप्रिय असतो. सवाशीणचं जे शृंगार म्हणलं जातं. त्यामुळे तुम्ही रोजही कालाष्टमीपासून रोज तुम्ही त्यांना जर ही सेवा जर केली तर ते जास्तीत जास्त प्रसन्न होणार आहे. आणि आपला प्रथम ध्येयच आहे आई लक्ष्मीला प्रसन्न करणे. कारण या जगामध्ये असं कोणतंच नाही आहे, कोणतंच कार्य असं नाही आहे की पैशाशिवाय ते होत असतो. तुमच्याकडे पैसे असतील तर सगळं काही आहे, नाही तर काहीच नाही. म्हणून सगळ्यांचा प्रयत्न हेच असतो की आई लक्ष्मीला प्रसन्न करावं, जेणेकरून की त्यांचा अखंड आशीर्वाद आपल्यावरती राहो आणि आपल्या आयुष्यामध्ये कधी पैशाशी रिलेटेड किटकिटी होऊ नये, पैशाशी रिलेटेड काही कमतरता भासू नये, काही चणचण भासू नये. सगळ्यांचा हाच प्रयत्न असतो. म्हणून सगळेजण आई लक्ष्मीला प्रसन्न करायचा प्रयत्न करत असतात. तो हा एक छोटासा प्रयत्न तुम्ही सुद्धा करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.